हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता सकाळची सगळी कामे वगैरे आवरून झाली होती, मुलांना घालवलं आणि नंतर मग मी आज गुरुवार होता म्हटल्यानंतर पूजेची तयारी करायला घेतली. देवपूजा वगैरे अगोदर करून घेतली आणि नंतर मग पूजा मांडून घ्यायला बसले होते. अगोदर सर्व घासून पुसून वगैरे घेतलं स्वच्छ करून आणि आरती लावून घेतली अगोदर, कारण अग्निदेवांच्या साक्षीनेच आपली पूजाला सुरुवात होते म्हणल्यानंतर खाली थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती ही छोटी आरती ठेवली आणि आरतीला मग हळदी कुंकू फूल वाहून नमस्कार करून घेतला, कारण अग्निदेवाच्या साक्षीने केलेली पूजा आपली पटकन देवापर्यंत पोहोचते. त्याच्यामुळं अगोदर आरती लावून घेते. नंतर कलशाची पण स्थापना करून घेतली होती. लगेचच बाजूला मग गणपती बाप्पांची स्थापना केली. पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवल्या आणि अभिषेक मी देवपूजा करतानाच घालून घेतला होता. मग गणपती म्हणून मी सुपारीच मांडते. गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घेतलं आणि लाल फूल आवडतं म्हटल्यानंतर त्यांना मग जास्वंदीचं लाल फूल वाहिलं होतं. साधी सिंपल अशी छोटीशी पूजा मांडते, जशी कथेत आहे तशी, जास्त काही हे नाही करत. गणपती बाप्पांना मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवून घेतला आणि कलशामध्ये कसं पाणी, त्याच्यात हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, सुपारी, 1 रुपया असं टाकून घेतलं होतं. त्याच्यावरती 5 डाळे ठेवून घेतली. लक्ष्मी मातेला पण विडा अर्पण केला. खारी, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी असं विडा ठेवून घेतला आणि फ्रूट्स आणले होते. फ्रूट्सचा नैवेद्य पण दाखवून घेतला. कलशाखाली पण असे तांदूळ ठेवून घ्यायचे. ती छोटी क्लिप माझी डिलीट झाली होती. नंतर मग दूध साखरेचा लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून घेतला. हे कमळाचं फूल भेटलं होतं. असं भेटतात कधी कधी, भेटलं की मग मी अशी काही पूजा असेल तर आणते. मग छोटंसंच होतं पण हे जास्त काही मोठं नव्हतं. फूल वाहून पण घेतलं. छान वाटतं कमळाचं फूल. मोठं असेल तर आणखी भरपूर अशा पाकळ्या पडतात, पण हे अगदीच छोटंसं होतं. पण ठीक आहे म्हटलं, चला छोटं तरी म्हणजे भेटलं होतं म्हटल्यानंतर. आणि त्याच्या खालचा असा देठ हे करून काढला की व्यवस्थित बसतं मग ते खाली. आणि नंतर मग समया पण लावून घेतल्या, हळदी कुंकू वाहिलं, फूल अक्षता वाहून घेतल्या. पंचामृताचा प्रसाद बनवला होता, तोही नैवेद्य दाखवून घेतला. आणि हे छोटी आरती लावते ती अखंड ज्योत ठेवते. त्याच्यामध्ये 2 लवंगा आणि थोडासा भीमसेनी कापूर घातला की आपली ज्योत विझत नाही ते. आणि नंतर मग धूप पण लावून घेतली. पुस्तक मी संध्याकाळीच वाचलं होतं, कारण 11 वाजून गेले त्या म्हटल्यानंतर आता म्हटलं राहू द्यावं, संध्याकाळी निवांत वाचावं. धूप लावली. अगरबत्ती नाही लावत मी, धूपच वापरते. धूप कापूर असंच हे वापरते. आणि साधी सिंपल अशी छोटीशी मी पूजा मांडून घेतली. आणि संध्याकाळच्या जेवणात गोडमध्ये खीर बनवली होती. आणि हे दुपारी उपवासासाठी मी रताळ आणि शेंगदाण्याची आमटी केली होती, पण त्याचा काही व्हिडिओ शूट केला नव्हता मी. आणि संध्याकाळच्या ह्याच्यात पण खीर, चपाती अशी भाजी बनवली होती, जास्त काही मेनू नव्हता. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, शुक्रवारचा. सगळी कामे वगैरे आवरून झाल्यानंतर आता थोडंसं ब्लाऊज शिवायला आहे, त्यामुळं व्हिडिओला थोडासा वेळ होतो आहे मला, कारण ब्लाऊज पण थोडे अर्जंट द्यायचे आहेत. मग सगळं आवरून झाल्यानंतर मी ब्लाऊज कटिंगला घेतला. हे नवीन माप होतं, त्याच्यामुळं मग पेपर कटिंग काढायचं होतं. अगोदर पेपर कटिंग करून घेतलं आणि नंतर मग ब्लाऊज पीसवर कट करायला आखून घेतलं. कटोरी ब्लाऊज आहे हा. साध्या डेली यूजच्या साडीतला ब्लाऊज आहे, पण त्यातला त्यांना शिवायचा नव्हता म्हटल्यानंतर त्याने असं दुसरं कापड आणून शिवाय सांगितलं होतं. काय काय साड्यातलं काय होतं, डेली यूजच्या ब्लाऊज पीस अगदीच हलके असतात, मग ते टिकत नाहीत, लगेचच खराब होतात.
त्यामुळं मग आता बऱ्याच ताई माझ्या आता तशाच करतात डेली यूजच्या साड्यांमध्ये, असं त्याच्यामध्ये जे मॅच होते असं ब्लाऊज पीस घेऊन शिवतात. आणि हे कसं बरं पडते आपल्याला पण, जरी परत साडी खराब झाली तरी ब्लाऊज व्यवस्थित राहतात. कॉटनची चांगली कापड असते हे, आणि परत कोणत्या पण साडीवर मॅच होऊन जातं. कारण आता अशा कलरफुल साड्या जास्त असतात, थोडंफार त्यात हे असलं तर मॅचिंग होऊन जातं, त्याच्यामुळं मग तसंच करतात. आणि हे आता कटिंग करून झालं होतं, हे मी साईडला ठेवून दिलं. हा त्याच्यातला साडीतला ब्लाऊज होता, पण त्यांना हा शिवायचा नव्हता, मग तो कट करून तसाच साईडला काढला. आणि हे फॉल लावायला काढले होते, म्हणजे साड्या थोड्या जास्त आहेत फॉल लावायला, मग एक सलग सगळ्याचे मॅचिंग फॉल काढून घेतले. मग म्हटलं एक सगळेच धुवून इस्त्री करून ठेवले की मग जसं टाईम भेटेल तसं शिवाय बसले की एक एक लावायला सोपं पडतं. नाही मग एक दोन धुवायचं, परत ते इस्त्री करायचं, मग टाईम तसा वेस्ट होतो म्हटल्यानंतर मग असं करून घेते. ते प्लास्टिक सेपरेट काढून घेते कवर, कारण प्लास्टिक जाळायला परमिशन नाही इथे केरळमध्ये. प्लास्टिक सर्व साईडला गोळा करून ठेवावं लागतं. बाकी पेपर वगैरे बाकीचं हे आपला कचरा आपण जाळू शकतो, पण प्लास्टिक नाही करायचं. मग ते दुधाचे कवर असो किंवा आपण म्हणजे तेल आणलेलं किराणा माल काही असलं तरी ते नाही हे करायचं. ते महिन्याच्या महिन्याला येऊन घेऊन जातात प्लास्टिक, आणि ते आवरून होईपर्यंत मुलं पण आली होती. मुलं आली की मग थोड्या वेळ गप्पा गोष्टी, त्यांचं स्कूलमध्ये हे ते काय झालं ते सांगतात. आणि शुक्रवारी त्याला स्पोर्ट्स होतं, त्यामुळं टी शर्ट आणि हाफ पॅन्ट दे सांगितलेली. मला ते समजलं नव्हतं, मी दिली नव्हती म्हणून तो थोडासा चिडला होता. कारण तो मला म्हटला होता, मम्मा उद्या बनियन आणि हे सांगितले टीचरनं घालायला. मला वाटलं असंच म्हणतोय, ते ग्रुपवर टाकलं होतं पण मी मेसेज बघितला नव्हता. मुलांचं आवरून घेतलं, मग कपडे बदलून फ्रेश होऊन घेतात. मग त्यांच्यासाठी परत काहीतरी नाश्त्याचं बनवून घेते. ते आलं की थोड्या वेळ असं काहीतरी चालू होतं, आणि सगळं स्कूलमध्ये हे झालं ते झालं, टीचर हे म्हटले ते म्हटले, असं म्हणजे त्याच्या लय गप्पा गोष्टी चालू होतात. आणि ते ऐकून घेणार की मग पण ते रागाला येतात, त्यामुळे थोड्या वेळ बसून 5 ते 10 मिनटं बसून मग हे करून घेते. नंतर ते फ्रेश होऊन येतात त्यांची ते दोघंजण, तोपर्यंत मग मी नाश्त्याचं हे करायला घेते. ही मोठी केळं होती, जास्त पिकल्यानंतर पण मग ते चवीला लागत नाहीत, त्यामुळं मग 3 बाकी राहिलेले होते, म्हणल्या मी 3 पण घेतले. असं बनवून दिले की म्हणजे खातात, किती जरी केळं असेल तरी आवडतं जास्त, त्याच्यामुळं मग ते म्हटलं भाजून घ्यावं. थोडंसं तूप टाकून भाजून घेते. तोपर्यंत ते भाजीपर्यंत म्हटलं डाळिंब पण सोलून द्यावं, कारण डाळिंब असं खातच नाहीत जास्त, केळं दिसलं की तेच खायचं असतं. म्हटलं अगोदर डाळिंब खाऊन झाल्यानंतर ते दिलं तरी चालते. डाळिंब काही एवढं फ्रेश नाहीत भेटत इकडे, थोडंसं खराबच झालेलं होतं. मग डाळिंब पण सोलून दिलं आणि केळं पण हे करून थोडंसं आता भाजलं की मग तूप टाकल्यानंतर परत साखर टाकते थोडीशी. गोड असते ऑलरेडी, पण थोडीशी साखर टाकल्यानंतर आणखी चव येते.